कस्तुरी रेस्टॉरंट म्हणजेच कस्तुरी महिला गृह उद्योग। सी फूड आवडणाऱ्यांसाठी हे नाव खूपच प्रसिद्ध आहे। जागा खूप मोठी नाहीये, पण आजूबाजूला लावलेली खूप सारी झाडं, नीटनेटकी मांडणी आणि शांत माहोल यामुळे इथे बसल्याबरोबरच एकदम रिलॅक्स वाटतं। आता वातावरण इतकं छान असेल तर जेवण कसं असेल याची उत्सुकता आम्हाला लागली होती। इथले ताजे मासे, कोकणी मसाले आणि घरगुती चव याबद्दल खूप ऐकलं होतं। त्यामुळे आज आम्ही ठरवलं की इथलं सी फूड मनसोक्त खायचं आणि त्याचा एक प्रामाणिक रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा। चला मग बघूया कस्तुरी रेस्टॉरंटची चव खरंच लोक म्हणतात तितकी भन्नाट आहे का। कस्तुरी रेस्टॉरंट बद्दल आहे ना, मी खूप ऐकलं होतं, खूप चांगले चांगले रिव्ह्यूज, फूड रिलेटेड रिव्ह्यूज खूप छान ऐकलं होतं। मी आज तिथे आलोय सुद्धा। पण आहे ना, ज्या पहिल्या गोष्टीने मला इम्प्रेस केलं ना, ते म्हणजे इथलं एन्व्हायरमेंट। ऑब्व्हियसली महिला चालवतात सगळं, तर स्वच्छ तर असणारच आहे, पण जी सर्वात इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे ना, ती म्हणजे इथे लावलेली खूप सारी झाडं। या झाडांमुळे ना एकदम असा चांगला वाईब येतो, असं निसर्गाच्या सानिध्यात जेवतोय असं वाटतं आणि एक जेवणाचा वेगळाच आनंद मिळतो। मी आता वाट बघतोय फक्त माझी ऑर्डर कधी येते ह्याची। आज शिरल्या बघितलं व्हाईट बोर्डवर व्हेज मेनू होता। इथे प्रिंटेड मेनू कार्ड नाहीये आणि जर तुम्हाला सी फूड पाहिजे असेल तर स्टाफ स्वतः येऊन सांगतो आणि त्यानुसार तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता। एक पापलेट थाळी आणि एक बोंबील फ्राय, सॉरी तुम्ही काय म्हणाले, बोंबील मसाला, कोलंबी मसाला, हा प्रॉन्स कोलंबी मसाला, प्रॉन्स मसाला आणि बोंबील एक फ्राय. बोंबील फ्राय आणि 2 सोलकढी। जेवणाची वाट बघत असतानाच आमची नजर पडली या रॅकवर आणि आणखी एक खास गोष्ट समजली की इथले मसाले, हर्ब्स आणि हर्बल पावडर्स हे सगळे घरच्या घरी केले जातात। हेच मसाले त्यांच्या किचनमध्ये सुद्धा वापरले जातात। प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाही, सगळं अगदी नॅचरल। हे सगळे मसाले, स्नॅक्स आणि हर्बल पावडर्स आहे ना, हे तुम्ही स्वतःसाठीही घरी जाताना विकत घेऊ शकता। बाहेरचा सिटिंग एरिया तर एकदम मस्तच होता, पण ज्यांना एसी मध्ये बसून जेवायचं असेल त्यांच्यासाठी आत एक छान एसी डायनिंग सेक्शन सुद्धा आहे। सगळे टेबल्स फुल होते, त्यामुळे आम्ही वेटिंग करत होतो। पण खरं सांगायचं तर या वातावरणात वेटिंग करायला सुद्धा बोर झालं नाही। एका कोपऱ्यात एक छानसं छोटंसं ॲक्वेरियम दिसत होतं, त्यामध्ये एकदम छान छान फिश होते। प्रत्येक भिंतीवर कुठलं ना कुठलं पेंटिंग दिसत होतं आणि विशेष म्हणजे आतमध्ये ही भरपूर झाडं लावलेली होती। जागा फार मोठी नाहीये, पण ज्या पद्धतीने सगळं मेंटेन केले ना, ते खूपच अमेझिंग होतं। जशी स्वच्छता बाहेर दिसते ना, तशी स्वच्छता यांच्या किचन मध्येही होती। सगळ्या महिला आपापली कामं अगदी व्यवस्थितपणे सांभाळत होत्या। कोणी व्हेज थाळ्या लावण्यात वेगळं होतं, तर कोणी तांदळाच्या भाकरीसाठी पीठ मळत होतं। एक ताई मस्त भाकरी आणि चपाती भाजत होत्या। ओहो, ही तांदळाची भाकरी बघा जरा, अगदी फुटबॉल सारखी टम्म फुगली आहे। इथली आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे व्हेजिटेरियन लोकांची विशेष काळजी घेतली जाते। व्हेज पदार्थांसाठी अगदी वेगळी व्यवस्था ठेवलेली आहे, जी खरंच कौतुकास्पद वाटली। दुसऱ्या बाजूला माशांच्या कालवणाला छान उकळी फुटत होती। एक मावशी ताजे मासे साफ करत होत्या आणि ते शिजवण्यासाठी तयार करत होत्या। बाजूलाच एका तव्यावर पापलेट आणि सुरमई फ्राय बनवायचं काम सुरू होतं आणि खरं सांगायचं तर त्यामुळे आमची भूक अजूनच वाढली होती। सोबतच एकदम ताजी ऑथेंटिक सोलकढी ही इथेच किचनमध्ये बनवली जाते। पण या सगळ्यापेक्षा जास्त लक्षात राहिलं तर इथला स्टाफ आहे ना, त्यांच्या चेहऱ्यावरचं असलेलं हास्य। आजपर्यंत अनेक रेस्टॉरंट्स पाहिले, अनेक किचन्स पाहिले, पण इतकी स्वच्छता, इतकं भारी मॅनेजमेंट, ते चेहऱ्यावरचं हसू आणि इतके अमेझिंग वाईब्स क्वचितच बघायला मिळतात। आणि शेवटी आम्ही ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला। काही वेळातच एक काकू चेहऱ्यावर छानसं हास्य घेऊन आमची ऑर्डर घेऊन आल्या। आता आम्ही सगळेच ना सी फूड लवर असल्यामुळे ऑर्डर पण आम्ही तशीच जोरदार दिली होती। प्रत्येकाने आपल्या आवडीची डिश ऑर्डर केली होती। सर्वात आधी आमच्या टेबलवर आली ती ही सुरमई थाळी आणि सोबतच इथलं हायली फेमस प्रॉन्स मसाला। हा जो मोठा सुरमई फ्राय ना, हा थाळीसोबतच येतो, त्यामुळे त्याला वेगळं ऑर्डर करायची गरज पडत नाही। आणि हा आहे बोंबील फ्राय, जो आम्ही खास वेगळा ऑर्डर केलाय। थोड्याच वेळात मावशी पापलेट थाळी घेऊन आल्या आणि हो, या थाळीसोबत सुद्धा पापलेट फ्राय मिळतो। खरं सांगायचं तर टेबलावर एकामागून एक येणारे हे पदार्थ पाहून आमची अवस्था काय झाली होती हे शब्दात सांगणं कठीण आहे। प्रत्येक डिश इतकी टेम्पटिंग दिसत होती की आता कॅमेऱ्यासाठी शूटिंग करणं आणि खाण्याचा मोह आवरणं या दोन्ही गोष्टी कठीण झाल्या होत्या। हा बघा, हा आहे प्रॉन्स मसाला। मसाल्याचा रंग, टेक्स्चर, त्याचा आरोमा आणि त्यातले हे फ्रेश प्रॉन्स, ही डिश ना दिसतानाच टेम्पटिंग दिसते। ही पूर्ण थाळी नाहीये बरं का, फक्त प्रॉन्स मसाला आहे, तरी सुद्धा त्याबरोबर सोलकढी, कोशिंबीर, कांदा, लिंबू आणि स्वीट डिशमध्ये गुलाबजाम येतो। आता हा आहे बोंबील फ्राय आणि ही डिश सुद्धा आम्ही वेगळी मागवली आहे। ही आहे पापलेट थाळी। या थाळीमध्ये 2 मोठे पापलेट मिळतात। हा आहे करीमधला अख्खा पापलेट। ही आहे पापलेट करी म्हणजेच फिश करी। त्याबरोबर सोलकढी, कोशिंबीर, कांदा, लिंबू, चपाती किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तांदळाची भाकरी सुद्धा मागवू शकता। स्वीट डिशमध्ये इथेही गुलाबजाम आहे
आणि हा आहे पापलेट फ्राय. खरंच सी फूड लव्हरसाठी ना ही एक परिपूर्ण पापलेट थाळी आहे. ही आहे दुसरी अमेझिंग थाळी, सुरमई थाळी. ह्यात आहे सुरमई विथ करी, सोबत एक्स्ट्रा फिश करी सुद्धा आहे. ही आहे तांदळाची भाकरी. ही एकदम सॉफ्ट आणि मुलायम आहे. सोलकढी आहे, कोशिंबीर आहे, कांदा लिंबू आहे. ह्या थाळीमध्ये गुलाबजाम सुद्धा आहे आणि एक भला मोठा सुरमई फ्राय सुद्धा आहे. सो मी 2 एक्स्ट्रा सोलकढी मागवल्यात, जी माझी ऑल टाईम फेवरेट आहे आणि मला कोकणात आल्यावर आहे ना इथली सोलकढी मी कधीच सोडत नाही. ती ऑपॉर्च्युनिटी मी कधीच सोडत नाही. सो 2 सोलकढी मी एक्स्ट्रा मागवल्यात. चला आता एक एक डिश आपण टेस्ट करून बघूया. सुरुवातीला प्रॉन्स मसाला ट्राय करूयात. छान असं लिंबू पिळायचं प्रॉन्स मसाल्यावर आणि ह्या तांदळाच्या भाकरीबरोबर हा प्रॉन्स मसाला आपण ट्राय करूयात. वाव, जस्ट वाव, ऑसम. म्हणजे कोकणात जे लोक ट्रिपला येतात ना ते खऱ्या अर्थाने वर्थ आहे. प्रॉन्स मसाल्यातच वर्थ होऊन जातं. हा जो तुम्ही मसाला बघताय ना हा प्रॉन्सच्या आतपर्यंत शिरला आहे आणि मसाले ना एकदम क्रीमी एकदम क्रीमी मसाला आहे. मला भयानक आवडला हा प्रॉन्स मसाला. आता आपण ट्राय करूयात पापलेट थाळीतली फिश करी. एकदम कोकणी स्टाईल, एकदम प्युअर कोकणी स्टाईल अशी ग्रेव्ही झाली आहे ही. आता आपण पापलेट फ्राय ट्राय करूयात. हा पापलेट बघा तुम्ही, आतनं इतका सॉफ्ट, इतका फ्रेश आहे ना, इतका फ्रेश. म्हणजे तुम्हाला असे फ्रेश फिश खाण्यासाठी ना तुम्हाला कोकणातच यावं लागतं किंवा अलिबागमध्ये यावं लागतं. ॲक्च्युली आहे ना वरनं जो कोट केलेला मसाला आहे ना त्याला जास्त काही एक्स्ट्रा केलेलं नाही आहे. असं प्रॉपर ट्राय केलं आहे की तुम्हाला पापलेट हा पापलेट सारखाच लागावा. डॉमिनंट जी टेस्ट आहे, जी पापलेटची डॉमिनन्स करणारी टेस्ट आहे तीच असावी. मसाल्याची टेस्ट थोडी कमी आहे पण तुम्हाला खाताना असं फार फील होतं की तुम्ही पापलेट खाताय. हा पण बघितलं तुम्ही तर हा सुरमई पण अगदी फ्रेश आहे. ऑब्वियसली आपण कोकणात आहे सो तुम्हाला फ्रेश फिशच मिळणार. आतनं सॉफ्ट आणि वरनं ते त्याचं क्रिस्पी कव्हर मसाला. हा सुरमई खाताना पण तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही सुरमई खाताय. मसाल्याची टेस्ट डॉमिनेट करत नाही इथे, जो फिश आहे ना त्याची टेस्ट डॉमिनेट करते. तुम्हाला लिटरली फरक कळतो की तुम्ही सुरमई खाताय, तुम्ही पापलेट खाताय. आता ना आपण बोंबील फ्राय ट्राय करूयात. हा बोंबील फ्राय मी एक्स्ट्रा मागवला होता. हा बोंबीलसुद्धा ना इतका फ्रेश आहे. ऑब्व्हियसली फ्रेश आहे, आता सगळेच फिश फ्रेश आहेत. पण ह्या बोंबीलमध्ये तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आतून आणि बाहेरनं क्रिस्पी कव्हर आहे. ॲक्च्युली आहे ना शब्दच नाही आहेत माझ्याकडे काही बोलण्यासाठी. फिशला आहे ना स्वतःची टेस्ट तर असतेच पण सगळ्यात मोठी जादू असते शेफची. कोकणात आहे ना जनरली तुम्हाला सगळीकडेच फ्रेश फिश मिळतात, चांगल्या क्वालिटीचे फिश मिळतात. खूप सारे फेमस रेस्टॉरंटसुद्धा आहेत. पण एक खरं सांगू का, मी जे ऑब्झर्व केलं आहे, फिश चांगल्या क्वालिटीचा असला ना तरी हातात जादू पाहिजे. फिश बनवताना शेफ कसा आहे, शेफची काय प्रोसेस आहे, त्यांचे मसाले घरचे किती युनिक ऑथेंटिक मसाले आहेत, ह्याच्यात सगळा खेळ आहे. आता हे जे कस्तुरी रेस्टॉरंट आहे ना हे सगळ्या महिला चालवतात. ऑब्व्हियसली एकदम घरच्यासारखी टेस्ट मिळते प्रत्येक डिशला. व्हिडिओ चालू असल्यामुळे, ब्लॉग चालू असल्यामुळे पूर्ण टीमनी त्यांची भूक आणि त्यांच्या फिलिंग्स होल्ड करून ठेवल्या होत्या. आता व्हिडिओ थोड्या वेळ थांबवतोय आणि आम्ही जेवणावर ताव मारतोय. जर प्रॉन्स मसाला खायचा असेल किंवा एनिथिंग रिलेटेड टू प्रॉन्स तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही कस्तुरी रेस्टॉरंटला नक्की येऊ शकता. त्यांचे प्रॉन्स मसाला खूप अमेझिंग आहे, खूप बटरी आहे. आणि जर मला यायचं असेल तर मी हे प्रॉन्स मसाला खायला इथे नक्की येईल. ह्या ज्या आईस्क्रीम तुम्ही मला दाखवल्या त्या तुम्ही कसं बनवता, काय बनवता? हे आमच्या फार्मचं आहे सगळं. आणि ह्याच्यामध्ये किती टोटल किती फ्लेवर्स आहेत? 15 फ्लेवर्स. अननस आहेत, पपई आहे, सगळं. आपण हे सगळे जे ताईंनी सांगितले आहेत त्याच्यामधले फ्लेवर्स ट्राय करूया आणि मग मी तुम्हाला तसं सांगते की ह्याचे रिव्ह्यूज कसे आहेत. आणि तुम्ही देखील इथे येऊन हे आईस्क्रीम होममेड आहेत, तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला खूप धन्यवाद. इतकं टेस्टी जेवण आणि पुण्यामध्ये इतकं चांगलं सी फूड मिळत नाही. मिळतं, आहेत फेमस, बट ऑथेंटिक कोकणी फूड मिळत नाही. गोमंतक पद्धतीने पण बनवणारे खूप आहेत, पण जे आज आम्ही जेवलो ना इट इज टोटली डिफरंट. म्हणजे एक डिफरंट एक्सपिरियन्स होता. हे जे मसाले आहेत जी मला टेस्ट अगदी वेगळी वाटली. मी फिशचा फॅन आहे
मी खूप ठिकाणी फिश खाल्लेत, पण मला ही टेस्ट कधीच मिळाली नाही. आणि तुमच्याकडे एकही पुरुष एम्प्लॉई नाही नाही एकही नाहीये? ओके. फक्त मिस्टर आले तर ते मुलगा आला मिस्टर इज नॉट अ नाही नाही म्हणजे ते कसं पार्टनर झाले. हा पार्टनर मध्ये ते कसं हेल्प करतात. आम्ही ऐकले तुमचा विला पण आहे. हो तो कुठे आहे? तिथेच मी राहते तिथेच आहे. मांडवा. मांडवा आणि रेवसच्या मध्ये नाव मांडव्याहून हा कस्तुरी कस्तुरी विला. विला. हो हो हो. सो फक्त हॉटेल नाही आहे तर विला पण आहे. मी टी व्हीवर बघितला आहे, यांच्याकडे आतमध्ये टी व्ही आहे त्याच्यावर बघितलं आहे. विला पण खूप छान आहे. सो तुम्हाला जर अलिबागची ट्रिप करायची असेल तर तुम्ही यांच्या विलाला पण व्हिजिट करा. जेवायला तर नक्कीच या. चालेल. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुम्हाला सगळ्यांना आमच्यातर्फे खूप Thank you, शुभेच्छा. thank you. आणि सगळ्या स्टाफला सांगा खूप खूप धन्यवाद KDM किचनतर्फे. आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा अलिबागला येऊ फॅमिली बरोबर पुन्हा किंवा आमचा कुठला ब्लॉग करण्यासाठी, सो आम्ही प्रत्येक वेळी तुमच्या रेस्टॉरंटला जेवणासाठी नक्की व्हिजिट करू. चालेल. जर तुम्ही कधीही अलिबागची ट्रिप प्लॅन करताय आणि जर तुम्ही खवय्ये असाल आणि तुम्हाला सी फूड आवडत असेल आणि एक ऑथेंटिक कोकणी टेस्ट जर तुम्हाला बघायची असेल, खायची असेल, तर तुम्ही कस्तुरीला नक्की व्हिजिट द्या. ही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका आणि तुम्ही कधीही रिग्रेट करणार नाही. अशी चव आहे आणि प्रेमाने खायला घालणारी लोक आहेत. सो कस्तुरीला नक्की व्हिजिट करा कधीही जर तुम्ही अलिबागला व्हिजिट कराल तर.